ऑस्ट्रेलियामधून, पण तुमच्या आमच्या अगदी जवळची। ऑस्ट्रेलियामध्ये आता 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया म्हणजे कोणतेही सोशल मीडिया ॲप वापरता येणार नाहीये। याचा अर्थ या मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम यासारखी ॲप्स वापरता येणार नाहीये। ऑस्ट्रेलियन सरकारनं या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरकारनं यासाठी कायदा मंजूर करण्याची सुद्धा तयारी सुरू केली आहे। 16 वर्षांखालील सर्व मुलांना कोणताही सोशल मीडिया वापरण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आता बंदी असेल। ऑस्ट्रेलियन सरकारकडून एक विधेयक यासाठी मंजूर केलं जाणार आहे आणि जगामधला अशा प्रकारचं विधेयक मंजूर करून कायदा करून असा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरणार आहे। आता या सोशल मीडियामध्ये कोणकोणत्या ॲप्सचा समावेश असेल यामध्ये फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, टिकटॉक आहे, स्नॅपचॅट आहे, रेडिट आहे। ही सगळी ॲप या 16 वर्षाखालील मुलांना वापरता येणार नाही। या मुलांचं अकाउंट या सोशल मीडिया साइट्सवर ॲप्सवर असू शकणार नाही आणि या संदर्भातली जबाबदारी ही सोशल मीडिया कंपन्यांची असेल असंही ऑस्ट्रेलियन सरकारनं नमूद केलंय। अकाउंट जर आढळलं 16 वर्षांखालच्या मुलांचं तर या कंपन्यांवर $33 मिलियन पर्यंत दंड बसवला जाईल अशीही तरतूद कायद्यामध्ये करण्यात येते। सोशल मीडिया कंपन्यांना निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 1 वर्षांचा कालावधी ऑस्ट्रेलियन सरकारकडून दिला जाणार आहे। मुलांचं वय व्हेरीफाय करण्याची जबाबदारी ही कंपन्यांची असणार आहे। व्हॉट्सॲप, फेसबुक मेसेंजर, गेमिंग प्लॅटफॉर्म यांच्यावर मात्र कोणतीही बंदी नसणार आहे। शैक्षणिक कॉन्टेंट पुरवणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांवर कोणतीही बंदी नसणार आहे। मात्र असा एखादा निर्णय जर होत असेल तर या निर्णयाचे परिणाम नेमके काय होऊ शकतात, तरुणाईचं काय याबाबतचं मत आहे, या सगळ्याबद्दल जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पुण्यामधून। बघूया। आपण नेहमी सोशल साईट वापरासंदर्भात बोलत असतो, नेहमी आपल्यामध्ये चर्चा घडत असते आणि त्याच्यामध्ये विशेषतः तरुणांनी हा मोबाईल वापरावा का, युवक युवतींनी त्याच्यावर नक्की काय पाहावं आणि त्यातल्या त्यात अल्पवयीन मुलांनी यामधले कोणते ॲप्स वापरावे त्याच्यावर काय पाहावं या संदर्भात नेहमी चर्चा करतो आणि चिंता व्यक्त केली जाते। आणि अशीच चिंता ही ऑस्ट्रेलियामध्ये व्यक्त केली गेली आणि चक्क त्यावर आता कायदा झाला आहे। 16 वर्षाखालील मुलांना सोशल साईट्स वापरावर बंदी आलेली आहे। यासोबतच ज्या कंपन्यांच्या काही त्या संदर्भात जाहिराती असतील, व्हिडिओज असतील त्यांच्यावर देखील बॅन आणून त्यांना दंड ठोठावण्याचं तिथे निश्चित करण्यात आलेलं आहे। भारतामध्ये असा प्रकार होऊ शकतो का हे आपण तरुणाईशी गप्पा मारून जाणून घेणार आहोत। मी आता पुण्यामधल्या गरवारे कॉलेजमध्ये आणि इथं काही युवक युवती आहेत। काय सांगशील की आता ही जी काही वापरावर बंदी आणली ऑस्ट्रेलियामध्ये, भारतामध्ये खरंच अशी परिस्थिती आहे का? मोबाईल वापरताना तुला काय वाटतं आपण काय काळजी घ्यायला? तसं बघायला गेलं तर आज आपण बघतोच आहे की बरेच ठिकाणी जी लहान मुलं आहेत ती गेम्स वगैरे खेळून वेडी होत आहेत। म्हणजे अक्षरशः आता आपण रिसेंटली न्यूज बघितली होती की बरेच मुलांना वेड लागलंय किंवा पबजीच्या नादात ते काही पण वेडेसारखं वागतात आहेत। तर माझं म्हणणं काय आहे की 16 वर्षाच्या पर्यंत मुलांचं वय असं असतं की ज्याच्यामध्ये नॉलेज ग्रास करू शकतात जास्तीत जास्त। तर अशा मुलांनी काय केलं पाहिजे की मोबाईलचा चांगला वापर केला पाहिजे। म्हणजे काय तर बऱ्याच गोष्टी आहेत मोबाईलमध्ये ज्यामध्ये आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो। म्हणजे चांगल्या म्हणजे आता 16 वर्षाची मुलं म्हटलं तरी ती 11वी 12वी मध्ये जाणारच असतात। त्यामुळे आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत 11वी 12वी मध्ये किंवा त्याच्या पुढे अजून काय असतील किंवा नवीन कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आल्यात ह्याचा पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे, मला असं वाटतं। तुला काय वाटतं की आपण मोबाईल कसा यूज करायला हवा आणि खरंच आता ही जी बंदी घातली ते योग्य आहे? बंदी म्हणजे पूर्णपणे बंदी घालणं तरी योग्य नाही आहे, कारण आपण कोविडची परिस्थिती बघितली। आता ऑनलाईन एज्युकेशनला पण फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर पूर्णपणे बंदी घालणं नाही, पण काही म्हणजे फॉरेनमध्ये टेक्नॉलॉजी पण आहे की स्पेशल असे मुलांसाठी डिव्हाइस बनवलेले आहे ज्याच्यामध्ये फक्त एज्युकेशनल रिलेटेडच व्हिडिओज असतात किंवा काही असे ॲप्स आहेत जसं यूट्यूब किड्स आहे त्याच्यामध्ये फक्त किड्ससाठीच आपण कंटेंट कन्झ्युम करू शकतो। तर असे काहीतरी उपाययोजना गव्हर्नमेंटनी पण केल्या पाहिजे। त्यासोबत पालकांचं पण फार मोठं एक कर्तृत्व असतं की मुलांवर कसे संस्कार करायचे, कारण लहान मुलं हे मातीच्या गोळ्यासारखे असतात, त्यांना आपण जसं घडू तसे ते घडून जातात। तर घरामधलं पण वातावरण आपण तसं ठेवलं पाहिजे। आई वडील जर का जास्त मोबाईल वापरायला लागले तर मुलांवर ते संस्कार होणारच आहे, मुलं पण मोबाईल बघणारच आहे। आई वडिलांनी मोबाईलचा वापर थोडा कमी करावा, घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करावं। आध्यात्मिकतेकडं म्हणजे आध्यात्मिकता म्हणजे काय तर चांगले गुण मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे। त्याच्यानंतर मुलांना म्हणजे स्वतःवरूनच मुलं मोबाईलचा वापर कमी करतील आणि असं म्हणजे वाईट मार्गाला जाण्याचे चान्सेस कमी होतात। तर आपण कोणत्याही टेक्नॉलॉजी संदर्भात शाप की वरदान असं काहीतरी म्हटलं जातं, त्या पद्धतीने आहे। जसे बेनिफिट्स आहेत तसे तोटे पण आहेत। काय सांगशील की काय तुझं मत आहे?
खरं तर सांगू का, म्हणजे मोबाईल कुठल्या कामासाठी वापरतो हे गरजेचं आहे. म्हणजे आपण जर वाईट कामासाठी वापरतो तर वाईटच होणार, जर चांगल्यासाठी वापरलं अजून चांगलं होईल. कारण मोबाईलमधनं एवढी माहिती मिळते लोकांना की आपण बघू शकतो आता आपल्या भारतात काय चाललं आहे, म्हणजे आता इलेक्शनमध्ये कोण जिंकणार होतो, काय झालं, ते सगळं आपल्याला मोबाईलवरनंच कळलं. कारण की आपण तर तिथं नव्हतो. मग या गोष्टी आपल्याला मोबाईलवरनं कळतात. आणि आपल्याला जर काही गोष्टी शिकायच्या असेल, त्या कोर्ससाठी आपल्याला पैसे नसतील, तर तो कोर्स आपण फोनवरनं यूट्यूबवरनं शिकू शकतो. आता ही बंदी घातली ती कितपत योग्य आहे तुला वाटतं? मला तर वाटते चुकीचं आहे थोडंफार. कारण की कशाला वापरतो हे महत्त्वाचं आहे ना. चुकीचं आहे म्हणजे मला. तुला काय वाटतं की या संदर्भात बंदी असावी अल्पवयीन मुलांच्या बाबतीत विशेषतः काय म्हणशील? सर्वप्रथम शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हे खूप चुकीचं आहे. मोबाईल 16 वर्षाखालील मुलांना दिलाच नाही पाहिजे, कारण ते मैदानी खेळ खूप कमी खेळायला लागले. कारण पुढे जाऊन भविष्यामध्ये त्यांना शारीरिक त्रास पण खूप होऊ शकतो. त्यामुळे हे जी बंदी आपण ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलं जी मिळाली आहे ती मला वाटतं खूप योग्य आहे आणि ही भारतात पण आणावी असं मला वाटतं. आणि शाळकरी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी एक चांगली संधी आपण दिली पाहिजे. तर अशा पद्धतीची ही सगळी युवक युवतींची मतं आहेत आणि एकूणच ह्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियात घातलेली ही बंदी आता भारतामध्ये लागू व्हायला हवी का, तर त्याच्याविषयीच्या ह्या प्रतिक्रिया युवकांच्या ज्या आहेत त्या बोलक्या आहेत. निश्चितच आपल्या हातात त्याचं बटन असतं, ते आपण कसं वापरायचं हे आपणच ठरवायला हवं. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.